चांदोपासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ही ब्रेकिंग न्यूज आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आज आपणास उत्तर देणार। जो यक्ष प्रश्न तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय आणि जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्या विचारायला लागलाय की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज उत्तर जाणून घेऊया। मला वाटतं हा प्रश्न तुमच्या सुद्धा मनात उपस्थित झाला। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण सर्वांनी 100% पाहावाच। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जो सामान्य कास्तकार बांधव त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। मला माहिती आहे आपण सर्वांनी आणखीन चॅनल सबस्क्राईब केलं नाही, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज आपणास मिळणारे उत्तर। मग जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न कोणता, तर जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील यक्ष प्रश्न एवढाच आहे की अखेर कधी येणार आता सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। चला मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की कधी येऊ शकते सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर किती आहे बरं, तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा जो दर आहे तो 4700 ते 5200च्या दरम्यान आहे। म्हणजे जर इथून 3 आठवड्यापूर्वी बघितलं तर सोयाबीनचा दर 5300 ते 5600च्या दरम्यान होता, पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी दर पातळी ती आहे 4700 ते 5200च्या दरम्यान। म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा आपण बघितलं तर तब्बल 500 ते 600 रुपयाने कमी झाला। मग जो कास्तकार बांधव आहे तो या ठिकाणी घाबरून सोयाबीनची विक्री करतोय आणि विक्री करता करता विचारतोय की अखेर कधी येऊ शकते सोयाबीनच्या दरात तेजी। तर चला मित्रांनो प्रथम आपणास सांगतो की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर का घसरलाय आणि कधीपर्यंत येऊ शकते सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। तर मित्रांनो सध्या सोयाबीनचा दर हा कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनला उठाव कमी आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनला उठाव कमी आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव घसरले, त्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरले आहेत आणि याच्यामुळंच सध्या आपल्या सोयाबीनच्या दरावरती दबाव दिसतोय। पण लक्षात घ्या मित्रांनो जगातील पेंड ही GM असते आणि आपली पेंड नॉन GM आहे, त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनचा उठाव जरी आंतरराष्ट्रीय बाजारामुळे या ठिकाणी कमी झालेला वाटत असेल तर असं नाहीये। यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे 95 लाख टनांच्या आसपास आहे, त्याच्या माध्यमातून 70 लाख टन पेंड तयार होणार आणि एवढी पेंड तर आपल्याला आपल्या देशातच लागते आणि शिवाय 20 ते 25 लाख टनांची निर्यात होत असते। म्हणजे जर कितीही विचार केला तरी देखील भविष्यात मागणी आणि पुरवठा याच्यात एक मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा इथून पुढे प्रचंड वाढणार आहे। भले आंतरराष्ट्रीय बाजारामुळे सध्या सोयाबीनचा दर हा आपल्याला घटताना दिसला असला तरी देखील आपलं सोयाबीन नॉन GM असल्यामुळं आपल्या सोयाबीनला मागणी 100% भविष्यात असणार आहे, पण त्या मागणीला या ठिकाणी पूर्तता करण्या इतपत सोयाबीनची उपलब्धता असणार नाही। याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला मागणी व पुरवठ्यात गॅप दिसणार ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी येणार। पण कास्तकार बांधव विचारतो की याच्यासाठी आम्हाला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते, तर लक्षात घ्या मित्रांनो ही परिस्थिती 2-3 आठवडे राहील, त्यानंतर मात्र मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर 15 मार्च ही तारीख नोट करून घ्या, कारण 15 तारखेनंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात पुन्हा एकदा प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी ही प्राप्त करून देणार आहे।
आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 15 मार्च नंतर आपल्याला 100% प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि सोयाबीनची दर पातळी या असणाऱ्या तेजीमध्ये वाढीमध्ये 5.5 गवसणी घालणार आहे आणि त्याच्यानंतर जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 100% आपल्या 6,000च्या दिशेनं वाटचाल करताना दिसणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला आपल्याला 100% सोयाबीनची विक्री करायची नाही, कारण 15 मार्च नंतर देशात सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी ही 100% येणार आहे. त्याच्यामुळे आपण एक करा मायबाप शेतकरी मित्रांनो, घाई गडबडीत सोयाबीन सगळे विकत आहेत म्हणून आपण विक्री करू नका. 15 मार्च नंतर भविष्य उज्ज्वल आहे आणि त्या असणाऱ्या तेजीमध्ये आपण जर सोयाबीनची विक्री केली तर टप्प्याटप्प्याने विक्री केल्यामुळे आपला फायदा होणार. कारण लक्षात घ्या, आजपेक्षा 15 मार्च नंतर सोयाबीनची विक्री केली तर कमीत कमी क्विंटल मागं 500चे फायदा आपल्याला होऊ शकतो. मग हा जो 500चा फायदा आहे तो आपण आपल्या खिशातला काढून का 15-20 दिवसासाठी व्यापाऱ्यांच्या खिशात टाकत आहोत, असं करू नका. आणि याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की अजिबात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करू नका, कारण 15 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आहे. या तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा हीच आपणास विनंती. आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर कसा राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे होणार प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.